मी समर्थ मंडळी. आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, तो प्लीज तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, कारण आपला आजचा जो विषय आहे ना व्हिडिओचा, तो आहे फसवणूक. आणि फसवणूक ही आपल्यापैकी बऱ्याच जणांची कुठे ना कुठे झालेली आहे किंवा अजूनही होते. त्याच्यामुळे तुम्हाला जर म्हणजे तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या लोकांपैकी कोणासोबत झाली असेल किंवा होत असेल, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. ही फसवणूक जेव्हा आपल्यासोबत होते ना, तेव्हा ज्याच्यासोबत होते त्याला त्या गोष्टीचा खूप संताप पण येतो. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा संताप येतो, आपली चिडचिड होते, आपल्याला खूप वाईट वाटतं, कारण आपण सगळ्या गोष्टी खूप मनापासून करत असतो. पण फसवणूक ज्याने केलेली असते ना, त्याला कसं असतं माहितीये, त्याच्यासाठी ते मांजर जशी डोळे बंद करून दूध पिते ना, तसा तो प्रकार असतो. त्याला असं वाटतं की मी फसवणूक करून ह्यातून अलगदपणे निघून जाईन. या बाबतीत स्वामी असं म्हणतात की फसवणूक जर तुझी होत असेल ना, तर बघ, एखादा व्यक्ती जर आपली फसवणूक करतोय तर हे त्याचं कर्म आहे. पण आपण त्याचा कधीच वाईट विचार करायचा नाही किंवा त्याच्याबद्दल काही वाईट साईड बोलायचं नाही. हे आपलं धर्म आहे, त्याच्यामुळे तू तुझा धर्म पाळ, स्वामी असं म्हणतात. कारण मला माहितीये हे खूप साहजिक आहे की आपण त्या व्यक्तीला शिव्यागाळ करू किंवा खूप वाईट साईड बोलू त्याच्याबद्दल. म्हणूनच स्वामी असं सांगतात. आणि स्वामी हेही म्हणतात की फसवणूक जो करणारा आहे ना, तो माझा कितीही मोठा भक्त असला ना, तरी त्याने माझ्या पुढे कितीही हातापाय जोडले, तरी त्याच्या जेव्हा कर्मांचा चक्र फिरेल ना, तेव्हा मीही तिथे काही नाही करू शकणार. त्याने फसवणूक केली आहे आणि त्याला त्याची शिक्षा मिळूनच राहणार. तर त्याच्यामुळे ह्याच्यात स्वामी सुद्धा काहीच नाही करू शकत, असं स्वामी म्हणतात. कारण मला असं वाटतं, फसवणूक हा निर्णय नसतो. फसवणूक ही एक चॉईस आहे. ही आपली निवड असते. आपण निवडून ती गोष्ट करतो, आपण मुद्दामून ही गोष्ट करतो. एखाद्याची फसवणूक जेव्हा केली जाते तेव्हा ती कळत होते, नकळत कधीच नाही होत. तर त्याच्यामुळे तुमची जर फसवणूक झाली असेल तर तुम्ही सगळं स्वामींवरती सोडा आणि त्या व्यक्तीच्या कर्मावरती सोडा. त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.